आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रहदारीच्या कोंडीने हैराण तरी उत्साहाला उधाण। भारतीय लष्कराकडून हंगेरीच्या गिर्यारोहकाला जीवदान। नोएडा येथील सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहास जमा होणार। दक्षतेसाठी सरकारकडून श्रीमंडपात सीसीटीव्ही सक्ती। फटाके पूजा साहित्य खरेदीला झळाळी। बिबट्यासाठी शोध मोहीम अविरतपणे सुरूच। पावसाचा धसका व्यापाऱ्याला फटका। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे राष्ट्रीय अधिवेशन बडोदा येथे होणार। सीमा भागातील 87 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण। स्मार्ट सिटी योजनेला आणखी 3 पुरस्कार। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का कर यशोदा मैया। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव बाजारपेठ सध्या फुलली आहे। रविवारी पुन्हा एकदा गर्दीचे चित्र दिसून आले। विशेष म्हणजे रहदारीची प्रचंड कोंडी होऊन देखील रहदारी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते। त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला। एकीकडे रहदारीच्या कोंडीने हैराण झालेले असूनही नागरिकांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र दिसत होते। गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव शहरासह तालुक्याच्या भागातून नागरिक खरेदीसाठी येत आहेत। त्याचबरोबर गोवा आणि कोकण भागातून नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठेत झाली आहे। त्यांची वाहने दाखल झाल्यामुळे रहदारीची चांगलीच कोंडी झाली होती। गणेशोत्सवाकरिता लागणाऱ्या सामग्रीच्या खरेदीसाठी बेळगावची बाजारपेठ सज्ज झाली आहे। या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। गणेशोत्सवाच्या काळात रहदारीच्या नियोजनासाठी योग्य नियोजन करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे। भारतीय लष्कराकडून हंगेरीच्या गिर्यारोहकाला जीवदान। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड़ जिल्ह्यातील हिमाच्छादित मचैल पर्वतरांगातून हंगेरीचा नागरिक असलेल्या एका 38 वर्षीय गिर्यारोहकाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या त्या गिर्यारोहकांच्या सुटकेमुळे भारतीय लष्कराचा आणखी एक प्रयोग जागतिक स्तरावर यशस्वी ठरल्याची चर्चा होत आहे। त्यासाठी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त मोहीम राबवली, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली। एकट्यानेच मोहिमेवर निघालेला हा प्रवासी मूळचा बुडापेस्ट येथील आहे। त्याचे नाव अकोएस वर्मेस असे आहे। हिमालयाच्या रांगात गिर्यारोहण मोहिमेवर असताना उमासीला खिंडीत त्याचा रस्ता चुकला होता। 5 दिवस अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा मुकाबला करीत तो भटकत होता, अशी माहिती जम्मूतील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी दिली। हा गिर्यारोहक बेपत्ता झाल्याचे समजताच भारतीय लष्कराने आपल्या निस्वार्थ सेवेच्या परंपरेनुसार त्याच्या शोधासाठी धूल येथील राष्ट्रीय रायफल्सचे एक पथक शोध मोहिमेवर पाठवले। या पथकाने तसेच हवाई दलाच्या उधमपूर येथील पथकाने परस्पर समन्वयाने सुमारे 30 तासांहून अधिक काळ या परदेशी गिर्यारोहकाचा शोध घेतला। मचैल पद्दार पर्वतरांगांच्या वरच्या दुर्गम भागातून या गिर्यारोहकाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली। लष्कराच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर किश्तवाड़ येथील जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले। हिमशिखरातून सुरक्षित सुटका झालेल्या अकोएस वर्मेस यांनी सांगितले की मी अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलो होतो। मला सुरक्षितपणे माघारी आणल्याबद्दल भारतीय लष्कराचा मी आभारी आहे, असे त्यांनी सांगितले। नोएडा येथील सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहास जमा होणार। नोएडा येथील सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहास जमा होणार आहे। या टॉवरला पाडण्याची पूर्वतयारी झाली आहे। रविवारी 28 ऑगस्टला दुपारी 2:29 ते 2:30
या वेळेत ट्विन टॉवर पाडण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। ही प्रक्रिया ब्लॅक बॉक्स म्हणजेच डायनामॉल सक्रिय करण्यासाठी असेल। ब्लॅक बॉक्स भारतीय ब्लास्टर चेतन दत्ताच्या हातात असेल। ते ब्लॅक बॉक्सचे हँडल 60 सेकंदात सुमारे 10 वेळा फिरवतील। हे हँडल फिरवत असताना लाल बल्ब लुकलुकायला लागेल, हे सूचित करेल की चार्जर सक्रिय होण्यासाठी तयार आहे। यानंतर चेतन दत्ता हे ब्लॅक बॉक्सचे हिरवे बटन दाबतील। बटन दाबताच त्याला जोडलेल्या तारांमधून विद्युत प्रवाह 4 डिटोनेटर्स पर्यंत पोहोचेल। 32 मजली एपेक्स टॉवर आणि 29 मजली सायन टॉवर दुपारी 2:30 वाजल्यापासून पुढच्या 9 सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल। 70 कोटी खर्चून बांधलेली ही 32 मजली इमारत पाडण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। सुमारे 3 वर्षात तयार झालेला हा टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त होईल, तर त्यातून तयार होणारा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे 3 महिने लागतील असा अंदाज आहे। दक्षतेसाठी सरकारकडून श्री मंडपात सीसीटीव्ही सक्ती। कोरोनामुळे 2 वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव पूर्ण जोमाने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे। मात्र सुरक्षिततेसाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत। प्रत्येक गणेश मंडपात सीसीटीव्ही कॅमेरा असलाच पाहिजे असे या नियमात नमूद आहे। मंडपाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यासाठी मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत। मंडपामध्ये अग्निशमन व्यवस्था असावी, बादलीमध्ये वाळू भरून ठेवावी, पाण्याची व्यवस्था करावी। मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी चूल, लाकडे, रॉकेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत। मंडपामध्ये एक इलेक्ट्रिशियन असावा। श्रीमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना सुलभपणे येता जाता यावे अशी व्यवस्था करावी। बॅरिकेड्स उभारून कार्यकर्त्यांनी देखरेख ठेवावी। भक्तांची गर्दी अधिक असेल तर खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी असे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे। फटाके पूजा साहित्य खरेदीला झळाळी। केवळ 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची शहर परिसरात सर्वत्र धूम आहे। 2 वर्षांच्या खंडानंतर गणरायाच्या स्वागतासाठी लक्ष लागून राहिलेल्या येथील फटाके आणि पूजा साहित्य बाजारात यंदा मोठा उत्साह असून लाखो रुपयांची रोज उलाढाल होत आहे। येथील झेंडा चौक, अनगोळ, शहापूर, टिळकवाडी येथे फटाके खरेदीसाठी आबालवृद्धांसह तरुणांचीही मोठी गर्दी आहे। याशिवाय विविध फ्लेवर्समध्ये अगरबत्तींना मोठी मागणी आहे। अगरबत्तीमध्ये यंदा पहिल्यांदाच फॅमिली पॅक उपलब्ध असून विशेष ग्राहकांकडून या पॅकला अधिक पसंती मिळत आहे। यंदा खास असे नाविन्यपूर्ण फटाके नसले तरी पारंपरिक फटाक्यांना मोठी मागणी आहे। लहान मुलांसाठी लसूण बॉम्ब, भूचक्र, चिटपीट यांना मागणी आहे। फटाक्यांच्या साधी माळ 160 रुपये डझन उपलब्ध आहे, तर अधिक दर्जेदार कडक आवाजाच्या माळा 300 रुपये डझन आहेत। याशिवाय हुक्का 120 रुपये बॉक्स, रॉकेट 70 रुपये बॉक्स, शॉट 350 रुपये बॉक्स, चिटपीट 40 रुपये, बटरफ्लाय 160 रुपये बॉक्स अशा दरात मिळत आहे। यासाठी शहरात विविध ठिकाणी स्टॉल मांडण्यात आले आहेत। बिबट्यासाठी शोध मोहीम अविरतपणे सुरूच। अवघ्या शहराच्या नागरिकांना धास्तीच्या संकटात लोटणाऱ्या बिबट्याच्या शोधासाठी वन खात्याची मोहीम अविरतपणे सुरूच आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवसात वन खाते आणि पोलीस प्रशासनाला आता याच मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे। तब्बल 25 दिवसांच्या मोहिमेनंतर देखील बिबट्या हाती लागलेला नाही, त्यामुळे आता कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची विवंचना प्रशासनाला लागली आहे। एकीकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे, तर दुसरीकडे शहरासमोरील ही बिबट्याची धास्ती आव असून उभी आहे। प्रशासकीय यंत्रणा सध्या नागरिकांच्या रोषाला सामोरी जात आहे। दर दिवशी सुमारे 1 लाखाचा खर्च करून बिबट्याची शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे सणासुदीच्या कालावधीत प्रशासनासमोरील ताण आणि नागरिकांसमोरील धास्ती कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत। पावसाचा धसका, व्यापाराला फटका। यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने बाजारपेठ सज्ज झाली आहे। मात्र शनिवारी झालेल्या तुफान पावसामुळे पुन्हा एकदा व्यापाराला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शनिवारी सायंकाळी झालेल्या तुफान पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे अवघ्या शहराची तारांबळ उडाली। गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शनिवार आणि रविवार असे 2 दिवस जोडून मिळाल्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांचा संचार वाढणे अपेक्षित होते। बाहेरगावाहून आलेल्या ग्राहक वर्गाचा बाजारपेठेत खरेदीकडे ओघही वाढला होता, त्यामुळे व्यापारी वर्ग सुखावला होता। परंतु निसर्गाच्या रौद्र रूपाचे दर्शन शनिवारी सायंकाळी घडले, त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले। अनेक ठिकाणी घरामधून पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली।
छोट्या व्यापारी वर्गाने गणेशोत्सवासाठी सजावट साहित्य आणि आवश्यक सामुग्रीची दुकाने मांडली आहेत. मात्र पावसाच्या थैमानामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. पावसाच्या हजेरीमुळे आता व्यापारी वर्गाने चांगलाच धसका घेतला आहे. 2 वर्षांच्या कालावधीनंतर सणासुदीचा आनंद निर्माण होत असताना पावसाचे विघ्न येऊ नये यासाठी व्यापारी वर्ग गणरायाची प्रार्थना करीत आहेत. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे राष्ट्रीय अधिवेशन बडोदा येथे होणार. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या नोव्हेंबर महिन्यात बडोदा येथे होणार आहे. यामध्ये बेळगाव विभागातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. समाजाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने या अधिवेशनाची माहिती देण्यात आली. येथील बीके मॉडेल शाळेच्या सभागृहात संघाची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी होते. तसेच बडोदा येथील अधिवेशन संयोजनाचे अध्यक्ष नितीन शहापूरकर यांनी या संदर्भात माहिती दिली. यावेळी बेळगाव संघाचे अध्यक्ष VR गुडी आणि कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी बेळगाव संघाच्या कार्याची माहिती दिली. निपाणी येथील अभय मानवी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बडोदा येथील मिलिंद टक्कू, मिलिंद सरदेशमुख, आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रदीप कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन विनायक जोशी यांनी केले. सीमा भागातील 87 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील 865 गावातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच वर्षी 87 विद्यार्थ्यांची अर्ज निवड झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी दिलेल्या पत्रकानुसार सीमा भागातील 865 गावातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाने मोफत शिक्षणाची योजना सुरू केली आहे. पहिल्याच वर्षी MA, MSc, MCom, BTech, MCA, MBA सह इतर अभ्यासक्रमांसाठी 87 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या सर्व विद्यार्थ्यांची मोफत शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यांना वसतिगृह सुविधाही मोफत मिळणार आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांना PhD साठी शिवाजी विद्यापीठातर्फे 3 वर्षे मोफत वसतिगृह आणि वाचनालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाचे मध्यवर्ती समितीने स्वागत केले आहे. स्मार्ट सिटी योजनेला आणखी 3 पुरस्कार. एकीकडे अर्धवट आणि अवैधानिक कामांमुळे लोकांना त्रास होत आहे असा आरोप होत असताना आणि लोकांची आंदोलने होत असताना दुसरीकडे या योजनेला मात्र पुरस्कारांवर पुरस्कार मिळत आहे. स्मार्ट सिटीज काउन्सिलतर्फे यशस्वी शहर, तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी आणि लोक सहभागाचा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबईत काउन्सिलतर्फे स्मार्ट अर्बनेशन 22चे पुरस्कार वितरण करण्यात आले. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला बेळगाव स्मार्ट सिटी योजनेला 3 पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये बहुउद्देशीय प्रकल्प राबवल्यामुळे स्मार्ट सिटी आणि यशस्वी शहर पुरस्कार, मुलांसाठी कौशल्य विकास प्रकल्प, यशस्वी अंमलबजावणी पुरस्कार आणि खाऊ कट्टा आणि महिला बाजारपेठ निर्मितीमुळे यशस्वी लोकसहभाग पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या 6 वर्षापासून शहरात स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. या दरम्यान गेल्या महिन्यात यशस्वी अंमलबजावणीचा पुरस्कार देण्यात आला होता. आता पुन्हा 3 पुरस्कार देण्यात आले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष,
IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। चव्हाड गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट किसनराव येळूरकर पुरस्कृत गुणवत्ता पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अमर येळूरकर उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अनिल अजगावकर आणि बबनराव हिंडलगेकर उपस्थित होते। बेळगावमधील ज्येष्ठ नेते समाज सुधारक ॲडव्होकेट किसनराव येळूरकर यांच्यामार्फत दरवर्षी शाळेतील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपये रकमेची बक्षिसे ॲडव्होकेट किसनराव येळूरकर पुरस्कृत गुणवत्ता पुरस्कार या नावाने दिली जातात। याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर श्री व्ही पाटील यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मागील इयत्तेत पहिल्या 3 क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेल्या 25 गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। तसेच शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली शाळेची विद्यार्थिनी वृषाली कलकुटकी आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत 1 सुवर्ण पदक आणि 1 रौप्य पदक पटकावलेला शाळेचा विद्यार्थी रुद्र नितीन भोसले यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। भजन स्पर्धेत कंगराळी खुर्द बेटगेरी मंडळ प्रथम। सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेमध्ये कंगराळी खुर्द येथील विठ्ठल रखुमाई महिला मंडळाने आणि पुरुष गटात बेटगेरी तालुका खानापूर येथील सातेरी देवी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्यांना प्रत्येकी 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेमध्ये 33 महिला व पुरुष भजनी मंडळाने सहभाग घेतला होता। शुक्रवार दिनांक 26 रोजी रात्री वारकरी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मराठा सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शंकर बाबली, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, अनंत लाड, गोविंद राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले। परीक्षक म्हणून प्रभाकर यांनी काम पाहिले, विजय नांदिवडेकर यांनी निवेदन केले। कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, कार्यवाह रघुनाथ लांडगी, सहकार्यवाह लता पाटील, सुनीता मोहिते, अनंत लाड, गोविंद राऊत, प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड, संगीत शिक्षिका चंद्रज्योती देसाई, वाचनालयाचे व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर आदी उपस्थित होते। येळूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ। येळूर येथे शनिवारी पहाटे सराफी दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली। गावकरी साखर झोपेत असतानाच चोरट्यांनी साखळी चोऱ्या करून धुडगूस घातला। बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील परमेश्वर नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे दुकान शनिवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या 2 चोरट्यांनी फोडले। 5,50,000 रुपये किमतीचे 8 किलो चांदीचे दागिने घेऊन ते फरार झाले। यावेळी शेजारी राहणारे विनायक संभाजी हे संशयावरून बाहेर आले असता चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून तेथून पळ काढला। या चोरीच्या आधी चोरट्यांनी येथील 2 दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला। तसेच येळूर गावाजवळील अवचारहट्टी गावात नंदकुमार कणबरकर नावाच्या व्यक्तीने घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण CPI श्रीनिवास हांडा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या स्पर्धा उत्साहात संपन्न। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा आणि द.रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दरवर्षी सीमा भागातील मराठी माध्यमांच्या मुलांसाठी मराठी व्याकरणावर आधारित स्पर्धा परीक्षा आणि कविवर्य द.रा. किल्लेकर यांच्या स्मृतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येते। स्पर्धेचे उद्घाटन प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर यांच्या हस्ते
हस्ते साठे गुरुजींच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओवळकर, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, चिमणराव जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी शीतल आणि अस्मिता आदी उपस्थित होते। यावर्षी या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या 90 विद्यार्थ्यांनी आणि इयत्ता 10वीच्या 92 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातून 115 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। खून प्रकरणी बेळगावच्या 5 जणांना जन्मठेप। ताळगाव येथील हसन खान खून प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। न्यायालयाने आरोपींना 16 ऑगस्ट रोजी दोषी ठरवले होते। 21 मार्च 2013 रोजी ही घटना घडली होती। अभिनंदन पटेल, अनिल भोये, रवी पाटील, अनिकेत येळुरकर आणि अरुण पाटील अशी आरोपींची नावे असून ते सर्व मूळ बेळगावचे रहिवासी आहेत। या प्रकरणातील संशयित रॉबर्ट गोन्साल्विस आणि शिवाजी पाटील यांना 16 रोजी पुराव्याअभावी सोडण्यात आले होते। आगशी पोलिसांनी 2013 मध्ये या प्रकरणी 740 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते। 78 जणांच्या जबानी घेतल्या होत्या। त्यानंतर 5 जणांना दोषी ठरविले होते। शुक्रवारी त्यांना जन्मठेप आणि 1.75 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। लोंढ्याजवळ रेल्वेच्या धडकेत 3 गायींचा मृत्यू। लोंढा तालुका खानापूर येथे रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत 3 गायी ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास उघडकीस आली। रेल्वे दुपदरीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या धडकेत 3 गायी ठार झाल्याचे दिसून आले। लोंढा परिसरात रेल्वेच्या धडकेत जनावरे मृत्युमुखी पडल्याचे वारंवार प्रकार घडतात। या परिसरात जनावरे चरण्यास सोडू नयेत असे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते, तरीही या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। श्रेया सवाशेरी हिचा बेंगळूर येथे सन्मान। स्वकुळ साळी समाजाच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव बेंगळूर येथे दिनांक 26 रोजी रवींद्र कलाक्षेत्र येथे संपन्न झाला। या महोत्सवात बेळगावची सुकन्या श्रेया सवाशेरी हिला गौरविण्यात आले। नृत्य, अभिनय, गायन, पोवाडा गायन, कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती, समाजसेवा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या श्रेया विश्वनाथ सवाशेरी हिची एकमेव निवड करण्यात आली होती। श्रेयाला शाल, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। समाजातील राज्यभरातून विविध क्षेत्रातील 25 साधकांचे गौरव या ठिकाणी करण्यात आले। या समयी आयोजित चंद्रबानू शिंदे, कार्यक्रम अध्यक्ष राजू प्रभू धोत्रे, माजी आमदार लक्ष्मीनारायण, महाराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी विजय वक्ते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्रेयाने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये 150हून अधिक बक्षिसे मिळवली आहेत। कणबर्गी येथे युवा समिती मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सरकारी प्राथमिक मराठी शाळा कणबर्गी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक सुरेश अष्टगी यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी युवा समिती सहकारी सिद्धार्थ चौगुले यांनी उपक्रमाची माहिती दिली आणि मराठी शाळा जागवण्यासाठी किती गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सुधीर शिरोळे, रोहन कुंडेकर, ज्योतिबा पाटील, शिक्षणप्रेमी हिरामणी मुचंडीकर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य आदी उपस्थित होते। काशव्वा अप्पय्या संताजी यांचे निधन। मरगाई गल्ली हलगा येथील प्रतिष्ठित महिला काशव्वा अप्पय्या संताजी वय वर्ष 92 यांचे शनिवार दिनांक 27 रोजी रात्री निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 5 मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे। आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानची विजयी सलामी। 27 ऑगस्ट शनिवारपासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे। या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवला। श्रीलंका संघाला धूळ चारली। श्रीलंकेने दिलेल्या 106 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी 10 षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले। अफगाणिस्तानने श्रीलंकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। आद्या कुलकर्णी हिची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड। केंद्रीय विद्यालय संघटन बेंगलोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 51व्या KVS रिजनल क्रीडा महोत्सव मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या आद्या कुलकर्णी हिने रौप्य पदक पटकावले। केंद्रीय विद्यालय नंबर 2 मध्ये शिक्षण घेत असलेल्या आद्या कुलकर्णीने 19 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात रौप्य पदक पटकावताना उपांत्यपूर्व फेरीत हिया M हिचा 21-13 असा
तर उपांत्य फेरीत हर्षिता हिचा 30-17 असा सहज पराभव केला। अंतिम फेरीत आद्या हिला वार्षिका हिच्याकडून 12-21, 21-8, 15-21 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला। आद्या कुलकर्णी हिची KVS राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी KVS बेंगलोर रिजन संघात निवड झाली आहे। आद्या कुलकर्णी हिला प्रशिक्षक भूषण अन्वेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे। बेळगावच्या फ्लाइंग फिट कराटे अकादमीची चमक। शिमोगा सिटी कराटे असोसिएशनच्या वतीने शिमोगा इंडोर स्टेडियम येथे झालेल्या 3ऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या फ्लाइंग फिट क्लबच्या खेळाडूंनी 18 पदकांची कमाई केली आहे। तर या कराटे स्पर्धेत काटाज ग्रुपमध्ये श्रेयश आराध्य सावंत यांना सुवर्ण, तर ईशान्य हेरवाडकर, साईराज पाटील, अनन्या शिंदे, वेद इंगळे यांना रौप्य पदक, श्रुती पाटील, अभय पाटील, अंकुश तोडगेकर, प्रेरणा अमेय सुरेकर, अनन्या प्रणिता, स्तुती कट्टी, क्रिवी हादिमनी, सानवी VH, जिनेश हादिमनी, श्रेयश नाईक, साहिल कडोलकर, अन्विता हुद्दार, श्राव्य तोटगी यांना कांस्य पदक आणि कुमठा या खेळ प्रकारात आराध्या सावंत, सानवी VH, अनन्या शिंदे, अनन्या मेघशटर, तन्मय गुंडपी, ऋत्विक सरफराज मुजावर, रियान चिकोडी यांनी सुवर्ण पदक पटकावले। तसेच जिनेश हादिमनी, अन्विता हुद्दार, प्रेरणा गुंडकल, वेद इंगोले, साईराज पाटील, अतिश देसाई यांना रौप्य पदक आणि स्तुती कट्टी, प्रणित अर्णव यांनी कांस्य पदक पटकावले असून या सर्व विजेत्यांना प्रशिक्षक विनायक मोरे, चेतन मोरे, ऋतुराज कानूरकर, चेतन मिटकार, स्वप्नील मिरजकर, सोमनाथ हल्याळ, प्रांजली पोटे, अंजली पुजारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे। SDA शाळेचे शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत यश। जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत 7th डे ॲडव्हेंटिस्ट इंग्लिश माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले। यामध्ये मुलींच्या गटामध्ये वैष्णवी पाटील हिने 1500 मीटर धावणे प्रथम क्रमांक, लांब उडीमध्ये 3रा क्रमांक, अडथळा शर्यतीमध्ये 3रा क्रमांक, संजना हुक्केरी 1500 मीटरमध्ये प्रथम, सहाना मदनूर 3000 मीटर चालणेमध्ये 3रा क्रमांक, अडथळा शर्यत आणि गोळाफेकमध्ये मनुजा जमादार 3रा क्रमांक, जान्हवी पाटील 100 मीटर प्रथम, समृद्धी बिर्जे 600 मीटर धावणे 3रा क्रमांक, मुलांच्या गटामध्ये मनीष कुमार भालाफेक प्रथम, उंच उडी प्रथम, गोळाफेक द्वितीय, कार्तिक पाटील लांब उडी प्रथम, थाळीफेक द्वितीय, 3000 मीटर धावणे तृतीय, प्रीथम साहू 3000 मीटर चालणे द्वितीय, रेहान मोकाशी भालाफेक द्वितीय, गोळाफेक तृतीय, साहिल जाधव उंच उडी तृतीय, 3000 मीटर चालणे तृतीय, ओमकार चाडीचाल 100 मीटर धावणे द्वितीय, समर्थ चित्रकार थालीफेक प्रथम, व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या गटाने प्रथम, थ्रोबॉल प्रथम आणि खो खोमध्ये द्वितीय क्रमांक मिळवले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे तसेच शाळेचे प्राचार्य KS जोसेफ आणि क्रीडा शिक्षक विजय बेडरे आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।